तू नाहीयेस तर ती तुळस सुद्धा कोमेजत चालली. मी जाते, तुम्ही बोला. मला फक्त माझी सून या घरात परत यायला हवी. काही दिवसांपूर्वी बाबा महाबळे नावाच्या वकिलांना भेटले ते. माझ्या बाबांची इच्छा आहे की मी तुमच्यापासून लवकरात लवकर घटस्फोट घ्यावा. तुझी मी दुविधेत होते. आजही जेव्हा स्वतःला विचारते तेव्हा एकच उत्तर मिळतं. तुम्ही जे केलंय त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ नाही करू शकणार. हो, पण हेही तितकंच खरंय. तुमच्याबरोबर मी सुखाचे जे काही क्षण घालवले ते मी कधीच नाही विसरू शकत. निदान त्या क्षणांना स्मरून तरी आपल्या नात्याला पुन्हा एकदा एक संधी द्यावी असं वाटलं होतं मला. पण आता काय? आताही काहीच बदललेलं नाहीये मंजिरी. अनघाचं इथे असणं हा निव्वळ योगायोग आहे. पण अशाच योगायोगातून तुमची आणि प्रियाची ती व्हिडिओ क्लिपही पाहिली होती मी. पण त्याचा आणि ह्याचा काहीच संबंध नाही. जाऊ दे ना सत्यजित, यावर आपण रात्रभर चर्चा करत बसू. मरायच्या आधी तुझ्याबरोबर आधी सारखा एक क्षण सुद्धा जगायला मिळणार असेल ना, तर मी आयुष्यभर ही चर्चा करत राहायला तयार आहे. मला माझ्या एकटीचा नाही, माझ्या मुलीच्या सुद्धा आयुष्याचा विचार करायचा आहे. तिच्यासाठीच सांगतोय मंजिरी, परत ये. आणि परत येऊन काय बघायचंय तिने? तिच्या वडिलांची अनेक अफेअर्स? मंजिरी, मी तुला सांगतो. तुम्ही जे सांगताय आणि जे मी बघते त्यात अजिबात मेळ बसत नाही सत्यजित. आणि असंही आता मला माझ्या डोळ्यांना जे दिसतंय ना त्यावर विश्वास ठेवायचा आहे. काही महिन्यांपूर्वी मी जिथे उभा होतो त्याच जागेवर आता तू उभी आहेस, संशयाच्या भोऱ्याच्या मधोमध. असेल ना, पण तसं जरी असलं तरी माझ्या संशयाला वास्तवाचा काहीतरी आधार आहे. तुमच्या बाबतीत तसं नव्हतं. फक्त एवढंच सांगतो मंजिरी की ती जागा माणसाला खूप एकटं करते. अनुभव घेतलाय मी. लोकांबरोबरही राहून पाहिलंय मी. आता एकटं राहून बघते. किती दिवस? कधीतरी कोणाच्या तरी आधाराची गरज लागेलच ना. बघेन ना तेव्हाचा तेव्हा. तू जर डिवोर्सचा विचार करत असशील तर माझ्याकडून तुला तो मिळणार नाही. आतापर्यंत करत नव्हते, पण आता करणार आहे.
मंजिरी, आजही माझं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. हे बोलण्याचं सुख तुम्ही माझ्यापासून हिरावून घेतलं ना. हाच तुमचा खूप मोठा अपराध आहे. आई येते. काय बोलणं झालं तुमच्या? तू कधी येतेस परत? मला आणि शुभ्राला भेटायला तुम्ही कधीही येऊ शकता आई. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये म्हणजे. माझ्याकडे सुद्धा असे अनेक प्रश्न आहेत ज्यांना उत्तरच नाही येत. ते प्रश्न घेऊन मी कुठे जाऊ तुम्हीच सांगा. येते मी. शिवराज अजूनही आलेली नाहीये. आपण जाऊया का तिथे? मला काळजीच वाटते आता. अरे काय काळजी करतोस त्यात? मनू काय भाजी आणायला गेली आहे का? ती आपल्या आयुष्याचा निर्णय घ्यायला गेली आणि त्याकरता जर सत्यजित रावांबरोबर तिला थोडा वेळ हवा असेल तर आपण तो द्यायला नको. मला तरी भीती वाटते हा माणूस तिला इमोशनल ब्लॅकमेल करेल आणि तिथेच राहायला भाग पडेल. नाही, असं होणार नाही. अरे कारण शुभ्रा आतमध्ये आहे. शुभ्रा करता ती येईल लगेच. शिवराज, आता इथपर्यंत येऊन यानंतर मला लढाई हरायची नाहीये. दादा राग नको माणूस. पण एक गोष्ट सांगू, तुझा प्रॉब्लेम झाला म्हणजे मनू आणि सत्यजित रावांचं नातं राहिलं बाजूला आणि ही तुझी लढाई झाली. हो, ही माझी लढाई आहे. ही माझी लढाई आहे. एका बापाची लढाई आहे ही. ज्या बापानं हताशपणे त्या नीच माणसाकडून आपल्या मुलीचा छळ होताना पाहिला, त्याची लढाई आहे ही. ही लढाई त्या नवऱ्याची आहे ज्यानं त्या माणसाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि ते बघून त्याची बायको इतकी खसली की तिने आपला जीव गमावला. ही माझी लढाई आहे आणि मला जिंकायची आहे ती. दादा, तुझ्या प्रत्येक लढाईत मी तुझ्या बरोबर आहे. पण या लढाईत आपण आपल्या मनूचा बळी तर देत नाही होत ना. डोंट टॉक रॉट शिवराज. अरे यात मंजिरीचं कसं झालंय बळी? त्या सत्यजित मुधोळकरला काय सोनं लागून राहिलं का? त्या डिवोर्सची डिग्री एकदा माझ्या हातामध्ये येऊ दे. मंजिरीसाठी एकाहून एक सरस अशा मुलांची लाईन लावतो की नाही ते बघ. या पुढच्या काही वर्षामध्ये मंजिरीच्या पदरात असं काही सुख येईल ना की ती विसरून जाईल या माणसाबरोबर तिचं कधी कधी लग्न झालं होतं ते. आणि शुभ्राला कुठल्या अनाथ आश्रमात नेऊन टाकणार आहेस?
मूर्खासारखं काहीतरी बडबडू नको. अरे साहजिक आहे ना, जोपर्यंत शुभ्रा मंजिरीकडे आहे, तोपर्यंत तिला कसं विसर पडेल की सत्यजित रावांशी तिचं कधी लग्न झालं नव्हतं म्हणून. हे बघ शिवराज, तू माझ्या प्रत्येक शब्दामधून काहीतरी अर्थ काढून त्याच्याबद्दल ना माझ्याशी वाद घालत बसू नकोस. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की भेटला का? हो. काय निर्णय झाला? इथे का बसलेस? बॉसची खुर्ची ती आहे. ती तुझी खुर्ची आहे, मी आहे तिथे, ठीक आहे. खुर्ची व्यक्तीची नसते व्यंग, खुर्ची पदाची असते. आणि सध्या यू आर मास्टर ऑफ द शो. तुला अचानक विरक्ती आली म्हणून. अचानक? एवढं मोठं वादळ उठलं तरी तू म्हणतोस अचानक? बाय द वे, तू आज इथे कसा? भांडण केल्यानंतर, आदळापट केल्यानंतर, मूर्खासारखी बकबक केल्यानंतर माणूस दुसऱ्या दिवशी कशासाठी येतो? मला नाही माहित. माफी मागितल्यानंतरच माफ करणार आहेस का? मैत्रीत आभार आणि माफी हे दोन्ही शब्द निरर्थक असतात. बस. नाही. काय रे? नाही व्यंग. आय एम स्टील नॉट रेडी. तासन तास लॅपटॉप उघडून बसतो, पण मंजिरीचाच चेहरा, तिच्याच आठवणी डोक्यात घोंगावत राहतात. मला वेळ लागेल या सगळ्यातून बाहेर यायला. मला माहित नाही किती, पण वेळ लागेल. ते ठीक आहे, पण आपल्याला इथे काही कुणालाच नाही. मंजिरी काल घरी आली होती. अरे वा. नाही, त्यात अरेवा वाटण्यासारखं काही नाहीये. उलट जे होतं ते आता जास्तच बिघडलंय. म्हणजे काय झालंय काय नेमकं? ओ गॉड, तू काय मूर्ख आहेस का सत्यजित? तुला गरज काय होती अनघाला घरी घेऊन जायची? अरे मला काय स्वप्न पडलं होतं का की नेमकं त्याच वेळेला मंजिरी घरी येणार आहे म्हणून? नाही, पण मला नाही वाटत की वहिनी डिवोर्स पर्यंत जातील. कसं आहे व्यंग, सध्या तिथे वहिनींपेक्षा वहिनींच्या बाबांचं डोकं जास्त चालतं. आणि आता तर काय त्यांना आयतं कोलीतच सापडलंय. साले एखाद्याचं नशीब बिघडावं तर किती बिघडावं? डोंट वरी, होईल सगळं ठीक. याच्यासारखं निरर्थक वाक्य या जगात नाहीये. यासारखं पॉझिटिव्ह वाक्य नाहीये जगात. सत्यजित, तू फायटर आहेस. यू कॅन. नाही रे, शरीरातून जीव निघून गेल्यासारखं वाटतंय. मला कळलंय तुला कशाची गरज आहे ते. मंजिरीनं शुभ्राबरोबर घरी परत येण्याची. ते नाही, तुला एका चॅलेंजची गरज आहे. सत्यजित, जोपर्यंत तुझ्यासमोर एखादा चॅलेंज येत नाही ना, तोपर्यंत तू अंगातली मरगळ झटकून खाडकन जागा नाही होणार. आपण एकमेकांचे खोडरबर ढापायचो ना, तेव्हापासून ओळखतोय मी तुला. साहेब, कुठे झालंय? कोणाचं आहे?
ऍडव्होकेट महाबळेंकडून नोटीस आली आहे. ऍडव्होकेट महाबळे यांच्या अशील सौ मंजिरी मुधोळकर यांना आपले पती सत्यजित मुधोळकर यांच्यापासून घटस्फोट हवाय. काय? इट इज इन ब्लॅक अँड व्हाईट ना. चॅलेंज म्हणत होतास ना तू? चॅलेंज. तेव्हा ना त्यांना नोटीसही मिळाल्या असतील. मग आता या पुढली स्टेप काय असेल आपली? जर डिवोर्स म्युच्युअल कन्सर्नने म्हणजे दोघांच्या सहमतीने झाला तर मग काही प्रश्नच उरत नाही. मग फक्त आपल्याला कोर्टाला 6 महिन्याचं सेपरेशन दाखवावं लागेल. आपण दोन्ही पक्षाच्या सोयीने 6 महिन्यानंतरची तारीख घेऊ आणि मग त्यानंतर आपल्याला डिवोर्सची डिक्री मिळायला काहीच वेळ लागणार नाही. आणि मुलीच्या कस्टडीचं काय? ती तर आईकडेच राहील. हा, मात्र विरोधी पक्षवाल्यांनी जर हे सिद्ध केलं की जर आईचं चारित्र्य ढागाळलेलं आहे किंवा तिची मनस्थिती स्थिर नाहीये तर मात्र ती वडिलांकडे जाऊ शकते. आणि आई जर मुलीची काळजी घेण्यासाठी फायनान्शियल केपेबल नसेल तर वडिलांकडनं आपल्याला तिला मेंटेनन्सचा खर्च मिळू शकतो. प्रश्नच येत नाहीये. मुधोळकरांचा एक छदामी मला माझ्या नातीवरती खर्च करायचा नाहीये. आणि एक मला विचारायचं आहे की समजा ते लोक म्युच्युअल कन्सर्नला तयार झाले नाहीत तर मग पुढे काय? तर आमच्या साहेबांचा बँक बॅलन्स वाढेल. जर यांचा सामंजस्याने डिवोर्स झाला नाही तर कोर्टात हे प्रकरण चालू राहील. त्यांना आपल्या डिवोर्सच्या अर्जाला कंटेस्ट करावं लागेल आणि आपल्याला हे सिद्ध करावं लागेल की मंजिरीने तिच्या नवऱ्यापासून वेगळं होण्यामध्ये तिचं कसं काय भलं आहे. आणि ते आपल्याला वेगवेगळ्या बेसिसवर सिद्ध करता येईल. जसं क्रुएलिटी, डिसीट आणि मॅरिटल हॅरेसमेंट. ठीक आहे, फार आनंदानं सांगण्यासारखी गोष्ट नाहीये पण मंजिरीच्या बाबतीमध्ये सगळं लागू पडतं. एकच सांगतो सरनाईक सर, कोर्टात हे प्रकरण चिघळलं तर फारच मानसिक तणाव वाढेल. कारण इथे पर्सनल गोष्टीच्या उभ्या पाक्या निघतात, जुन्या जखमा उचवल्या जातात. महाबळे साहेब फार मोठे वकील आहेत. त्या लोकांनी जर कोर्टात केस लढवायची ठरवली तर महाबळे साहेब त्यांना कोर्टात फाडून खातील. आणि हे सगळं आपल्यासाठी सुखद असणार नाही. नाही म्हणजे आधीच कल्पना देऊन ठेवलेली बरी म्हणून सांगितलं. गद्रे साहेब, मी जरा बोलू का? मला मान्य आहे महाबळे साहेब खूप मोठे वकील असतील, पण कोर्टात ते जी केस लढवतात ना ती माझी आहे. आणि या केसमुळे जे आयुष्य पणाला लागणार आहे ते सुद्धा माझं आहे. त्यामुळे एका बाबतीत मी सांगते तेच व्हायला हवं. कोर्टात यांच्यावर किंवा यांच्या चारित्र्यावर कुठलीही चिखलफेक केलेली मला अजिबात चालणार नाही. नाही पण हवं तर अट समजा तुम्ही माझी. काय की भांडण आम्हा नवरा बायकोच आहे. आमच्या दुर्दैवाने ते कोर्टात जात आहे आणि त्यातही ते मी घेऊन जाते. पण म्हणून मला आमची डागाळलेली धोणी लोकांसमोर धुवायची नाहीये. आणि तसं जर होणार नसेल
तर मला ही केसच लढवायची नाही. तशी वेळच कदाचित आपल्यावरती येणार नाही मंजिरी. त्याआधीच मुधोळकर आपली गटारगंगा उघडतील माझी 100% खात्री आहे. तसं झालं तर उत्तर देऊ ना आपण. पण मी पुन्हा एकदा सांगते बाबा, मी लग्न केलंय त्या माणसाशी. ते नातं माझा गर्व होतं, मान होतं. त्या मानाच्या चिंधड्या व्हायच्या तर झाल्या, पण त्याची लखतर अशी लोकांसमोर वेशीवर नाही टांगायची मला. चिंधड्या झाल्या तरी त्या अशा गोष्टीच्या आहेत जी मला माझ्या जीवापेक्षा जास्त प्रिय होती. त्यामुळे मला त्या जपायच्या आहेत. बाजार नाही करायचा त्याचा.